पुन्हा वाढलेला दिसतोय। नंदुरबारचा पारा 8 अंशांवर घसरलाय। संभाजीनगर, परभणी आणि जळगावमध्ये पारा 10 अंशांच्याही खाली गेलेला आहे। पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर दिसते। विदर्भामध्ये पुढचे 5 दिवस हवामान कोरडं राहणार असून थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार आहे। त्यामुळे आता जरी राज्यामध्ये थंडीचा जोर दिसत असला, तापमान हे 10 अंशांच्या खाली असलं तरी सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये तापमान वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये चढउतार होत असल्याने पावसाला पोषक वातावरण तयार झालंय आणि विदर्भ वगळता उर्वरित राज्यामध्ये तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला आता देण्यात आलेला आहे। आता पाहूयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा। खानदेशामध्ये दिवाळी सणानंतर ऊस तोडणी काहीशी उशिरा सुरू झाली। त्यात मागील महिन्याच्या अखेरीस पावसाने ऊस तोडणीला फटका बसला, परंतु मागील 4 ते 5 दिवसांपासून ऊस तोडणीला गती आल्याची स्थिती आहे। सर्वाधिक ऊस गाळप नंदुरबारमधील कारखान्यांनी केलेला आहे। मावळच्या कासराईमधील एका शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग केलेला आहे। पारंपरिक भाताच्या शेतीला फाटा देत काकडीच्या पिकाचं भरघोस उत्पादन त्याने घेतलंय। 6 एकर शेतीपैकी 1.5 एकर शेतीमध्ये काकडीची लागवड करून महिन्याला लाखो रुपयांचा नफा होतोय। मावळ तालुक्यामध्ये वातावरण बदलांमुळे रबी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होतोय। वातावरणामुळे भाजीपाला, फळं पिकं, हरभरा आदी पिकांवर किडी रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलाय। तुरीचे भाव सध्या दबावात आहेत, त्यामुळे तुरीची आवक वाढल्यानंतर बाजारावर काही काळ दबाव राहू शकतो। मार्च पासून दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी तूर विक्रीसाठी थांबू शकत नाहीत, त्यांनी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये तूर विक्री टाळावी असं आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे। जळगावातील नव्या हंगामातील भेंडी लागवडीस गती आली आहे। यंदा कमी कालावधीमध्ये आणि मध्यम जमिनीमध्ये उत्पादन देणाऱ्या वाणांना शेतकरी पसंती देत आहेत। दरही जागेवर 18 ते 20 रुपये प्रति किलो मिळतील अशी अपेक्षा आहे, त्यामुळे शेतकरी लागवड करू लागलेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये थंडीसोबतच धुकं वाढलेलं आहे आणि याचा परिणाम गहू, हरभरा, कांदा या पिकावर होण्याची शक्यता आहे। कापूस आणि सोयाबीन नंतर आता गहू, हरभरा पीकही शेतकऱ्यांच्या हातातून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या हरभऱ्याला 6,221 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालाय, तर जुन्या हरभऱ्याला सुमारे 6,000 प्रति क्विंटल दर मिळालाय। आतापर्यंत बाजारामध्ये समितीमध्ये 150 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे। सोयाबीन विक्रीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली। मात्र बारदाना संपल्याने खरेदीची प्रक्रिया थांबलेली आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आता मोठी कोंडी होतीये। बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना 30 प्रकारच्या शेवंतीची फुलं पाहायला मिळणार आहेत। सर्वसाधारणतः आपल्याकडे फक्त पांढऱ्या प्रकारच्या शेवंतीचं उत्पादन घेतलं जातं, मात्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये 30 प्रकारच्या शेवंतीचं उत्पादन घेण्यात आलेलं आहे। बारामती इथं आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना काळा टोमॅटो पाहायला मिळणार आहे। सर्वसाधारणतः लाल टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं, मात्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये काळ्या टोमॅटोचं उत्पादन घेण्यात आलंय।
कल्याणच्या चिराग हॉटेल परिसरामध्ये विचित्र अपघात घडलेला आहे। मद्यधुंद कार चालकानं 8 ते 10 दुचाकींना धडक दिली आहे, तर गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रकरणी कार चालक अनिल तिवारीला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नालासोपारा पूर्वेच्या शंखेश्वर नगरामध्ये परफ्यूमचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील 4 जण तिथं होरपळली आहेत। परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपली होती, त्यावरील तारखा बदलण्याचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान हा स्फोट झालाय। बुलढाण्यामध्ये पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून स्वतंत्र फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना लुटण्यात आलेला आहे। दरम्यान अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासातच 6 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे। भुसावळ शहरामध्ये अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे। भुसावळमधील खडका रोड परिसरामध्ये चहाच्या दुकानात ही घटना घडलेली आहे। पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून चौकशीमधून दिली जाते। तर राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे पालकांची चिंता वाढवणारी, कारण की 3रीत शिकणाऱ्या एका मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालेला आहे। 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळेस तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने ती चालू लागली आणि तिला श्वास घेण्यास अडचण यायला लागली। त्यामुळे ती चालता चालता थांबली। मग काही वेळानं ती मुलगी पुन्हा चालू लागली, पण चालल्यानंतर तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलीने खुर्चीचा आधार घेतला, तिथे असलेल्या खुर्चीवरती बसली। पण पुढच्या काहीच सेकंदांमध्ये खुर्चीवरनं ही मुलगी कोसळली। शाळेमधल्या 3 शिक्षिका तिच्या शेजारीच बोलत उभ्या होत्या आणि पुढच्या काही सेकंदातच त्यांचं लक्ष त्या विद्यार्थिनीकडे गेलं आणि तिला सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केला। तिला CPRही देण्यात आला। त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। गुजरातच्या जयबर शाळेमधली ही घटना असून धक्कादायक म्हणजे गेल्या 4च दिवसामध्ये अशी दुसऱ्यांदा घटना घडतीये। आठ वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालेला आहे। शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिला श्वास घेण्यास अडचण यायला लागली। चालता चालता ती जरा थांबली, खुर्चीचा आधार घेतला, मात्र त्यावरनं कोसळून तिचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। दरम्यान कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये सुद्धा 4 दिवसांपूर्वी अशीच घटना घडलेली होती। त्या ठिकाणी एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालेला आणि 3रीतल्या या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला होता आणि आता गुजरातमधल्या 3रीतल्या मुलीला हार्ट अटॅक आलेला आहे। आणि या दोन्ही घटना अगदी सलग घडलेल्या आहेत, 4 दिवसांच्या अंतरावर घडलेल्या आहेत। त्यामुळे पालकांची चिंता आता वाढते आणि मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। यानंतर बातमी आहे गुजरातमधून लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण आता गुजरातमध्ये लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे। लहान मुलांना आता सोशल मीडियाचाही वापर करता येणार नाहीये। लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे। मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नसल्याचं गुजरात सरकारचं मत आहे आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ तसंच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे। त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहेत। तर गुजरात सरकार लवकरच या संदर्भात नियमावली बनवणार आहे। लहान मुलांना सोशल मीडियाचा वापरही करता येणार नाहीये। तज्ञांसोबत चर्चेनंतर मार्गदर्शक तत्त्व जारी करणार। पालक आणि शिक्षकांसाठीही गाईडलाईन्स आणणार आहेत आणि मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरेल।
या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। महाकुंभमेळ्यामध्ये महाकालगिरी बाबा मध्य प्रदेशातून आले असून त्यांनी धुमाकूळ घातलाय। बाबांनी आपला संकल्प व्यक्त करण्यासाठी गेली 9 वर्ष एक हात वर ठेवलाय। बाबांनी गायीचं रक्षण करणं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आजीवन प्रतिज्ञा केली आहे। विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये त्यांनी एकदाही हात खाली केलेला नाहीये। कुंभमेळ्यामध्ये प्रतापगडाचा चायवाला बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबाची जोरदार चर्चा आहे। दिनेश स्वरूप या बाबाने 40 वर्षांपासून एक कणही अन्न आणि एक शब्दही बोललेले नाहीत। जगण्यासाठी बाबा रोज 10 कप चहा पितो। याशिवाय उमेदवारांबद्दलची त्याची आपुलकी दिसून येते। तो UPSCच्या उमेदवारांना मार्गदर्शन करतो। नंदुरबारमधील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अवैधरित्या चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी धाड टाकली। कुंटणखाण्याच्या अतिक्रमणावर JCB चालवण्यात आला। साम टीव्हीने ही बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई केली। राहुल गांधी यांनी नुकतीच दिल्लीतील एका स्टोअरला भेट दिली। तिथे त्यांनी मिल्कशेक आणि कॉफी बनवण्याचा आनंद लुटला। राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केलाय। थोड़ा निकाल लो। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी खाकी पॅटर्न दाखवायला सुरुवात केली आहे। येरवडा परिसरामध्ये सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली। यावेळेस पुण्यातील गुंडांची कुंडली तयार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुण्यातील शुभदा कोदारे खून प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतलेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये संपूर्ण घटनेचा अहवाल मागवण्यात आलाय। निर्धारित वेळेत या घटनेचा तपास करण्याचा राष्ट्रीय महिला आयोगाकडून आदेश देण्यात आले आहेत। कोल्डप्ले कॉन्सर्ट संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। याचिकेमध्ये कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नसून संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पालघर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला। या बंदरामुळे देशासह राज्याचाही विकास होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात आलं। सर्वत्र महागाई वाढलेली असताना आता या महागाईची झळ पोळी भाजीला सुद्धा बसलेली आहे। बदलापुरात पोळी 1 रुपयानं तर भाकरी 2 रुपयांना आणि भाजी 5 रुपयांना महागली आहे। किराणा सामान गॅस महागल्याने पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। नाशिकच्या येवला आगाराच्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे। या दगडफेकीमध्ये बसच्या काचा फुटलेल्या आहेत। सुदैवाने दगडफेकीत कुणीही जखमी झालं नाही। मात्र बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि घटनेचा तपास सुरू आहे। पुण्यातील जनता वसाहत परिसरामध्ये घरावर दगडफेक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली। स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। लहान मुलांनी खेळत असताना एकमेकांवर दगडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला। या अंतर्गत स्थानकावरील टेलिकॉम यंत्रणा अद्ययावत करण्यासोबतच प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर नवे व्हिडिओ डिस्प्ले बसवण्यात येत आहेत। या डिजिटल इंडिकेटरमुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे। वांद्रे टर्मिनस हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला पारंपरिक रेकच्या ऐवजी अत्याधुनिक LHB डबे जोडले जाणार आहेत। यामध्ये 19 AC 3 टायर इकॉनॉमी क्लास डबे असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित झालाय। नंदुरबार तालुक्यातील बालआमराई येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी आम्ही कुणापेक्षाही कमी नाही हे दाखवून दिलेले। या विद्यार्थ्यांनी चक्क दोन्ही हातांनी पाढे आणि बाराखडी यासोबतच इंग्रजी आणि मराठी शब्द लिहित असल्याचं अफलातून टॅलेंट समोर आलेलं आहे।